श्री स्वामी समर्थ स्टुडंट्स, आज आपण सेकंड स्टँडर्डमधील 1.3 रिंकी गोज टू स्कूल म्हणजे रिंकी शाळेला जाते हा लेसन पाहणार आहोत. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक टू स्कूल हा लेसन पाहिला होता आणि तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे या आधीचे व्हिडिओ आणि नंतरचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, रॅबिट कॅन हॉप व्हेरी फास्ट. हॉप म्हणजे उड्या मारणे. ओके, म्हणजे रॅबिट ससा आहे तो खूप फास्टमध्ये उड्या मारू शकतो. दे हॅव स्ट्रॉंग हँड लेग्स टू हॉप. म्हणजे स्ट्रॉंग हँड लेग्स म्हणजे काही पाठीमागचे पाय. त्याच्या पाठीमागचे पाय काही खूप मजबूत असतात उड्या मारण्यासाठी. अँड लीप विथ ए ग्रेट स्पीड. लीप म्हणजे झेप घेणे आणि त्यामुळे ते काय खूप असं स्पीडनं झेप घेत असतो. ओके, आता आपण लेसन काय आहे ते बघूया. फायनली द डे केम म्हणजे फायनली तो दिवस आला. आता कोणता ते आपण बघूया. रिंकी द रॅबिट हॅड टू गो टू स्कूल. आता तुम्ही इथं रिंकी जर बघितलं तर हे काय रॅबिटचं नाव आहे. ओके, फायनली तो दिवस आला की रिंकी रॅबिट आहे ते स्कूलला जाण्याचा. बट रिंकी वॉज नॉट विलिंग टू गो टू स्कूल. आता विलिंग म्हणजे इच्छा, पण रिंकीला काही इच्छा नसते स्कूलला जाण्याची. बिकॉज द कारण बघा त्याचं काय आहे ते. हर इयर्स वेअर टू लॉंग. कारण तिचं म्हणजे कान आहे ते खूप मोठे असतात. आता तुम्ही या पिक्चरमध्ये बघितलेलं तर इथं काय रॅबिट रिंकी दाखवलेलं आहे. तिचं कान म्हणजे खूप मोठे आहेत. सशाचे कान खूप मोठे असतात ना, म्हणजे त्यामुळं तिला इच्छा नसते की स्कूलला जाण्याचं. का तर म्हणजे तिचे इयर्स खूप मोठे असतात आणि तिला बाकीचे ॲनिमल्स आहेत ते म्हणजे काहीतरी बोलतील. त्यामुळं दे आर नॉट शॉर्ट लाईक अदर ॲनिमल्स. आणि ते दुसऱ्या ॲनिमल्ससारखे शॉर्ट नाहीत म्हणून. आता नेक्स्ट बघा, इन द स्कूल. आता स्कूलमध्ये काय होतं. एव्हरीवन इंट्रोड्युस्ड देमसेल्व्स. सगळेजण इंट्रोड्युस्ड म्हणजे काय ओळख करून देणे. सगळेजण काय ओळख करून देत असतात स्वतःची. दे इट वेन इट वॉज रिंकीज टर्न. म्हणजे जेव्हा रिंकीचा टर्न येतो त्यावेळी काय होतं. शी वॉज व्हेरी अनइझी अबाउट हर लॉंग इयर्स. म्हणजे तिला कसं तर वाटत असतं स्वतःच्या मोठ्याशा इयर्सबद्दल. दो मेनी सॉ हर लॉंग इयर्स. म्हणजे सगळेजण तिचे लॉंग इयर्स मोठेसे कान बघतात. नो वन सेड एनिथिंग. पण कोण काहीच तिला बोलत नाही. फिलिंग प्लीज्ड म्हणजे ह्याचा तिला काय आनंद होतो. शी इंट्रोड्युस्ड हरसेल्फ अँड सॅट डाऊन. म्हणजे ती स्वतःबद्दल स्वतःची ओळख करून देते, माहिती सांगते स्वतःबद्दल आणि जाऊन बसते. ओके, नेक्स्ट बघा आता. ॲट प्ले टाईम म्हणजे खेळण्याच्या वेळी. खेळण्याच्या वेळी आता काय होतं. ए लिटल स्क्विरल केम क्लोज टू हर अँड सेड. आता इथं तुम्ही बघितलं तर एक छोटीशी खारोटी दिसते इथं. ती त्याच्याजवळ येते आणि काय म्हणते, हॅलो रिंकी. हॅलो रिंकी, वुड यू लाईक टू कम अँड प्ले विथ अस म्हणजे तुला आमच्यासोबत यायला आवडेल का आणि खेळायला आवडेल का असं विचारते. रिंकी वॉज सरप्राईज्ड अँड हॅप्पी. म्हणजे रिंकी आहे खूप आश्चर्यचकित होते आणि खुशही होते. का तर हे स्क्विरल आहे तिनं काय म्हणजे खेळायला बोलवलेलं असतं म्हणून. शी एन्जॉयड प्लेईंग विथ देम. आणि ती काय त्यांच्यासोबत खेळते, एन्जॉय करते. शी हॅड ए लवली टाईम. आणि तो खूप छान म्हणजे ते खूप छानसं टाईम असतं खेळण्यात वगैरे. ती खूप वेळ म्हणजे चांगला वेळ घालवते. नाव रिंकी लाईक्स टू गो टू स्कूल. आणि आता रिंकीला स्कूलला जायला काय म्हणजे आवडायला लागलेलं असतं. ओके, आता तुम्ही ह्या लेसनमध्ये बघितलं तर ही काय रिंकी रॅबिट हे असतं ते फर्स्ट त्याला काय स्कूलमध्ये म्हणजे जायला आवडत नसतं. पण ते बाकीचे ॲनिमल्स आहेत ते त्याला काही बोलत नाहीत, उलट ते काय तिला खेळायला बोलवतात. त्यामुळे ती खुश होते आणि नंतर तिला स्कूलला जायला आवडतं. ओके, खूप छान लेसन आहे राईट. आणि आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.